नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि येलो मोझॅक रोगाचा सोयाबीनला मोठा फटका। एकरी 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च झाला, मात्र उत्पादन 1 क्विंटलही मिळालं नाही असं समोर, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीचा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला। ऐन सणासुदीच्या काळात बळीराजावर संकट। पावसामुळे पालघरमधील 3266 शेतकऱ्यांच्या पिकांचं झालं नुकसान। लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फळबागा आणि भाजीपाला शेतीला फटका बसला। अतिवृष्टीमुळे टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 46,000 हेक्टरवरील पिकांना फटका। सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 6,000 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना बसला फटका। जालन्यातील बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 62,000 हेक्टर क्षेत्रापैकी 46,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका। तालुक्यातील 5ही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। 35 जनावरं दगावल्याची शासनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर। तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकरी वर्गाची मागणी। सतत सुरू असलेल्या पावसामुळे परभणीमधील करपरा नदीला आला पूर, तर पुरामुळे जिंतूरच्या आसे गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित। सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत जाहीर करा अशी मागणी। अतिवृष्टीमुळे नाशिक विभागातील 3,828 गावं बाधित, तर 13,59,393 शेतकरी संकटात। प्राथमिक अंदाजानुसार 10,23,143 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। इगतपुरीमध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे झेंडू फुलाच्या शेतीला फटका। गोंदे, साकूर, कांचनगाव आणि टाकेद या ठिकाणी झेंडूच्या पिकांना पावसाचा फटका बसला। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं झालं नुकसान।